गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गर्विकची आई. आपण भरपूर दिवसाने व्लॉग बनवत आहोत आणि आज आपण जाणार आहोत कर्जतला. आणि थोडंसं लेटच निघालो आहोत बिकॉज गर्विकला स्कूलमध्ये 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन होतं आणि आपल्यासोबत 2 फॅमिलीज आहेत. एक फॅमिली जी आहे ती माझी शाळेतली मैत्रीण आहे, तिची फॅमिली आहे, आणि दुसरी जी फॅमिली आहे ती विनयचा स्कूल फ्रेंड आहे, त्याची फॅमिली आहे. आणि त्या 2 फॅमिली तुम्हाला माहीतच असेल बिकॉज आपण त्यांच्यासोबत आधी पण व्लॉग केलेले आहेत. आपण आपली केरळ ट्रिप जी आहे त्याच्यामध्ये जी फॅमिली होती ती माधुरीची, आणि दुसरी जी फॅमिली होती जो आपण आनंदी रिसॉर्टचा जो व्लॉग बनवला आहे त्याच्यामध्ये शीतल आणि अमीर आहेत. आणि हो, शीतलने माझ्यासाठी पावभाजी दिली आहे. टेस्टी वाटते खूप, आता खाऊनच कळेल. अर्विकाला जेम्स खूप आवडतात म्हणून ती बघा ती जेम्सच्या गोळ्या खाते आहे. चेक इन टायमिंग दुपारचा 3चा असल्यामुळे आम्ही लंच एका बाहेरील रेस्टॉरंटमध्येच केलं. रिसॉर्टला पोचायला थोडा उशीरच झाला होता. जवळपास संध्याकाळचे 5 वाजत आले होते. प्रॉपर्टी जवळपास 30 एकर अंतरावर पसरलेली आहे, त्यामुळे मेन गेट पासून रिसेप्शन पर्यंतचं अंतर जरा जास्तच होतं. इथे व्हॅले पार्किंगची पण सुविधा आहे. रिसेप्शनला पोहोचताच तुतारीच्या मंगलमय आणि भारदस्त सुरांनी आमचं अगदी राजेशाही थाटात स्वागत झालं. त्यानंतर कपाळावर औक्षणाचा टिळा लावून आमचं मनापासून स्वागत करण्यात आलं. त्यामुळे या प्लेसबद्दल एक पॉझिटिव्ह वाइब्स फील होत होती. चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्ही रूमकडे जायला निघालो. रिसेप्शनपासून रूमपर्यंतचा प्रत्येक कोपरा अतिशय सुंदर आणि देखणा सजवलेला होता. आजूबाजूचं शांत वातावरण, प्रसन्न वातावरण आणि या ठिकाणची भव्यता सगळंच अगदी मन मोहून टाकणारं होतं. या व्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्टेकेशनचे एक नवीन ऑप्शन, म्हणजेच मुंबई आणि पुणे यापासून जवळच असलेले कर्जतमधील रॅडिसन ब्लू रिसॉर्ट. इथे बाय रोड पोचणं भरपूर इझी आहे. फॉलो गुगल मॅप. इथे ट्रेनने येत असाल तर तुम्हाला कर्जत स्टेशनला उतरावं लागेल. रिसॉर्ट कर्जत स्टेशनपासून 20 मिनिटं अंतरावर आहे. हा जो रिसॉर्ट आहे हा तुम्ही एक्सप्लोअर केला तर तुम्हाला नक्कीच बालीवाली फील येईल. काल रात्री आम्ही गोल्फ कार्टमध्ये बसून या रिसॉर्टचा एक छोटासा टूर घेतला. या रिसॉर्टमध्ये जवळपास 300 रूम्स आहेत. आणि या विकेंडला इथे महेंद्र कंपनीचं काही कॉर्पोरेट इव्हेंट होतं म्हणून ऑलमोस्ट सगळे रूम सोल्ड आउट होते. इथे तुम्हाला डिनरसाठी बफे हा ऑप्शन आहे. पर हेड 2500 प्लस GST. इथे रूमचं चेकिंग टाईम 3 वाजताचा आहे आणि चेकआउट टायमिंग 12चा आहे. आम्हाला रूम खूपच छान मिळाली आणि आम्हाला जो बाल्कनी व्ह्यू मिळाला तो एक्झॅक्ट पूलच्या समोरचाच मिळाला. तुम्ही बघू शकता, खूप छान व्ह्यू आहे. आज आपण आलो आहोत एकदम प्रीमियम प्रॉपर्टीमध्ये, म्हणजेच रॅडिसन ब्लू कर्जत. इथे रूममध्ये एंटर केल्यावर उजव्या बाजूला आहे हा बाथरूम. इथे पूर्णपणे लाकडाचं काम केलं आहे, त्यामुळे थोडा लक्झरियस फील येतो. इथे तुम्हाला एक शॉवर एरिया आहे आणि सगळ्या प्रीमियम टॉयलेटरीज मिळतील. स्वच्छता तर एकदम टॉप नॉच आहे. बाहेर आलो की इथे आहे एक मिनी बार सेक्शन. इथे तुम्हाला चहा, कॉफी मेकर, पाणी बॉटल्स आणि स्नॅक्ससुद्धा मिळतील. आणि हो, बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी एकदम महत्त्वाचे, इथे आयर्न बोर्डसह आयर्न, लॉकर, हँगरसुद्धा दिलेत, म्हणजे एकदम घरासारखी सोय. इथे समोर भिंतीवर एक सुंदर पेंटिंग लावलं आहे. हा आहे एकदम मोठा आणि सुपर कम्फर्टेबल किंग साईज बेड. बेडिंग एकदम सॉफ्ट आणि क्लीन आहे आणि बेडच्या दोन्ही साईडला साईड लॅम्प्स आहेत.
समोर एक मोठा फ्लॅट स्क्रीन टी व्ही आहे आणि एका बाजूला प्रॉपर वर्क डेस्क आणि चेअर आहे. लायटिंग्स तर खूपच सुंदर डिझाईन केले आहेत. आणि आता या रूमचा बेस्ट पार्ट म्हणजेच बाल्कनी. पडदा हटवला की समोर दिसेल एक अफाट दृश्य. समोर आहे हिरवागार लॉन, स्विमिंग पूल आणि लांबवर पसरलेले डोंगर. सकाळी उठून चहा घेत हा व्ह्यू जो बघण्यात जी मजा आहे ना, ती खरंच शब्दात नाही सांगू शकत. तर मित्रांनो, कसा वाटला हा रॅडिसनचा रूम टूर? मला पर्सनली इथला ॲम्बियन्स, क्लिनलीनेस आणि हा बाल्कनी व्ह्यू खूपच आवडला. पैसा वसूल प्रॉपर्टी आहे. तुम्हाला हा रूम कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या हॉटेलची एक्झॅक्ट प्राईस, बुकिंग टिप हवी असेल तर कमेंटमध्ये प्राईस लिहा. रॅडिसनसारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये फक्त रूम आणि जेवणच नसतं, तर लहान मुलं किंवा मोठ्यांसाठी पण अशा काही ॲक्टिव्हिटीज असतात की त्यामुळे सर्वजण खुश होऊन जातात. तर अशीच एक ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आहे कुंभारकाम म्हणजेच पॉटरी वर्कशॉप. बघा, इथे समोरच एक कुंभार काका बसले आहेत. त्यांच्या समोर आहे ते फिरणारं चाक आणि ओली माती. आणि बघा गर्विक कसा उत्सुकतेने बसला आहे. कुणालाच इथून जायचं नाही आहे. काका स्वतःच्या हाताने एक सुंदर असं छोटंसं पंती बनवत आहेत. याच्याच बाजूला अजून एक ॲक्टिव्हिटी चालू आहे. गरम लाकेला हाताने आकार देऊन रंगीबेरंगी बांगड्यांमध्ये रूपांतर करण्याची ही पारंपरिक कला आहे. हे काका तेच बनवत आहेत. मित्रांनो, जर तुम्ही फॅमिलीसोबत आला असाल तर संध्याकाळ कशी घालवायची याचा भारी प्लॅन मी तुम्हाला दाखवतो. चला जाऊया या स्विमिंग पूलकडे. बघा, संध्याकाळ झाली की या पूलचा लुकच बदलून जातो. निळसर पाणी, आजूबाजूला उंच झाडं आणि लाईटिंग. हा नुसता स्विमिंग पूलच नाही तर रिसॉर्टचा एक बेस्ट पार्ट आहे. इथे लहान मुलांसाठी एक वेगळा पूल आहे आणि मोठ्यांसाठी वेगळा पूल. त्यामुळे तुम्हाला सेफ्टीची काही काळजी नाही. गर्विकने तर पाण्यामध्ये खूपच मजा केली. जसजशी रात्र होते तसा हा पूल अजूनच सुंदर दिसतो. पाण्याखालच्या निळ्या लाईट्स लागतात आणि पाणी खूपच चमकायला लागतं. जर तुम्ही रॅडिसनला गेलात तर स्विमिंग कॉस्ट्यूम न्यायला विसरू नका, कारण हा पूल मिस करणं म्हणजे अर्धी मजा मिस करणं आहे. इथे तुम्ही रेंटनी सायकल देखील घेऊ शकता. 15 ऑगस्ट असल्यामुळे एंट्रन्सला फुलांचं डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला पाण्यामध्ये पोहायला आवडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्लॉग बघण्यासाठी आमच्या गर्विकची आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आत्ताच आमचा ब्रेकफास्ट करून आलो आहोत आणि तुम्हाला तिथे ब्रेकफास्टमध्ये भरपूर व्हरायटीज मिळतील ब्रेकफास्टसाठी. आणि ब्रेकफास्ट खूपच छान होता. रॅडिसनचा ब्रेकफास्ट म्हणजे एकदम शाही मेजवानी. इथे साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, कॉन्टिनेंटलपासून ते फ्रेश फ्रूट्स आणि लाईव्ह काउंटरपासून सगळं काही आहे. गरमागरम पराठे, इडली सांबार आणि मिठाई पाहून तर तुमचं पोट भरलं असेल तरी इथं तुम्हाला पुन्हा भूक लागणार. तर आम्ही आता आलो आहोत इथल्या किड्स प्ले एरियामध्ये. इथे लहान मुलांसाठी खूपच मस्त व्यवस्था केली आहे. बघा ना, गर्विक, अन्वय, दिवम किती मस्त मजा करत आहेत. इथं बाजूला आहे घसरगुंडी आणि झोपाळे. मुलांचा दिवस तर इथेच जाणार हे नक्की. तर लहान मुलांचं झालं, आता मोठ्यांसाठी पण इथे खूप काही आहे. हा बघा इथला बॉक्स क्रिकेट टर्फ. मित्रांसोबत संध्याकाळी एक छोटीशी मॅच खेळायला काही मस्त मजा येईल ना. थकवा घालवण्यासाठी तुम्ही जाऊ शकता स्पा रूममध्ये. इथं एक वेगळी शांतता जाणवते. हा बघा, हा किती सुंदर हॉल आहे. लाकडी काम आणि मधोमध पाण्यात असलेली भगवान बुद्धांची ती सुंदर मूर्ती पाहून मन एकदम शांत होतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाज आणि थेरपीज आहेत. त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. ज्यांना फिटनेसची आवड आहे त्यांच्यासाठी आहे इथं एक अत्याधुनिक जिम. ट्रेडमिल ते वेट ट्रेनिंगपासून इथे सगळी मशीन्स आहेत.
आम्ही फन झोनमध्ये चाललो आहोत आणि फन झोनमधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते चार्जेबल आहे. मी ते तुम्हाला दाखवते. दादा कसे करते दादा ते का दादा दादा कसे करते का व्हेरी गुड. नऊ गेला. नऊ. व्हेरी गुड. तर मित्रांनो, हा होता रॅडिसनचा फुल टूर. फन झोनपासून गेमिंग झोनपर्यंत सर्वांसाठी इथं सर्व काही आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला इथे कधी घेऊन येणार? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.